Hello. So today we are going to learn about the liberalization, privatization and globalization. As you already know आणि तुमच्यातल्या बऱ्याच मुलांनी मला भरपूर सारे रिप्लाय दिले लिबरलायझेशन बद्दल, त्याच्या एक्झाम्पल बद्दल. आणि आपण काल बघतही होतो की ओव्हरऑल कशा प्रकारे लिबरलायझेशन राबवलं गेलं. आणि तुम्हाला माहित आहे तसं ऍट प्रेझेंट ओनली 6% इंडस्ट्रीज रिक्वायर लायसन्सेस आणि त्या कोणत्या कोणत्या होत्या ओनली 6 इंडस्ट्रीज नॉट पर्सेंट. आणि त्या होत्या अल्कोहोल, सिगरेट, हॅझार्डस केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस अँड डिफेन्स इक्विपमेंट अँड ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स अँड इंडस्ट्रियल एक्सप्लोजिव्ह. सो थोडक्यात ज्या गोष्टींमुळे कुठल्याही प्रकारच्या लाईफला हार्म होऊ शकतो, सो वी आर अवॉइडिंग दॅट फ्रॉम द लिस्ट ऑफ लिबरलायझेशन. ओके. सो ही कोणती कोणती मेजर्स होती ज्या थ्रू लिबरलायझेशन गव्हर्नमेंटने कॅरी केलं ते आपण बघूया. ओके. I'll ask anybody of you who want to read it. Is there anyone who wants to read, or should I ask? Anyone? Okay. Let's start with अभी मैं बोलूंगी और आप नहीं होगे तो आपको प्रॉब्लम हो जाएगा फिर. वेदांती, are you able to listen to me? Hello? Bad habit. Okay. So I'll start reading क्योंकि मुझे ही जरूरत है, right? Let's start it. So what are the measures adopted for liberalization? Just a minute, okay? Sorry for interruption. So there are measures adopted by government for liberalization, which are first, removal of industrial licensing and registration, freedom to import capital goods. मतलब पहले तो इंडस्ट्रियलाइजेशन के लिए इंडस्ट्री का, कंपनी का, बिजनेस का रजिस्ट्रेशन करने के लिए लाइसेंसिंग प्रोसिजर को हटाया गया. फ्रीडम टू इम्पोर्ट कॅपिटल गुड्स, अशी कॅपिटल गुड्स ज्याच्यामुळे नवीन बिझनेस सुरू होऊ शकतो, जे इतर कन्झ्युमर गुड्स बनवण्यासाठी उपयुक्त आहेत, अशी उदाहरणार्थ क्रूड ऑइल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची मशिनरीज, प्लांट, इंडस्ट्रियल डिझाईन्स, कुठल्याही प्रकारचं रॉ मटेरियल ज्याच्या थ्रू त्यांना कॅपिटल गुड्स ट्रीट करून नवीन प्रकारची कन्झ्युमेबल गुड्स तयार करता येऊ शकतात, ते इम्पोर्ट करण्यासाठी फ्रीडम देण्यात आलं. देन देअर वॉज फ्रीडम टू डायव्हर्सिटी production capacities and maybe it was freedom to diversify the production capacities and expansion of industries. मतलब आप जो शायद अभी मैं ऐसा बोलो कि मैं परफ्यूम्स की फैक्ट्री लगा रही हूँ, परफ्यूम सेंट्स तो आपको पता है, राइट? तो मैं डाइवर्सिफाई कर सकती हूँ, इसका मतलब शायद मुझे अगर कॉस्मेटिक्स बनाना हो, आई कैन डू दैट. अदरवाइज इवन आई कैन मेक open the new branch, new factory for my products. That means expansion. Then abolition of restrictive trade practices. ज्या चुकीच्या ट्रेड प्रॅक्टिसेस होत्या, जसं की मोनोपॉली, कॉम्पिटिशन कमी करून टाकणं, अशा वेगवेगळ्या ट्रेड प्रॅक्टिस, MRP पेक्षा जास्त किमतीमध्ये वस्तू विकणं, अव्वाच्या सव्वा किंमत असं म्हणतात त्याला. सो ये सब जो रिस्ट्रिक्टिव ट्रेड प्रैक्टिसेस थी, RTP बोलते हैं उसे, वो बंद कर दी है. उसके साथ साथ परमिटिंग ऑल कमर्शियल बैंक्स टू डिटरमाइन द रेट ऑफ इंटरेस्ट इंडिपेंडेंटली. मतलब हर एक बैंक का इंटरेस्ट रेट, लोन के ऊपर वाला और FD, मतलब लोन के ऊपर जो वो इंटरेस्ट रेट लगाती है, वो खुद से वो चेंज कर सकती है, वो खुद लगा सकती है. पहले क्या होता था, गवर्नमेंट ही लगाती थी थ्रू RBI, लेकिन अब वो परमिटेड थी कि वो अपने हिसाब से इंटरेस्ट रेट रखें. So these and so many more were measures adopted for the liberalization. Then there was this advantages definitely. क्या क्या हुआ, हमारा फॉरेन एक्सचेंज रिजर्व बढ़ गया. मतलब ये हमने सोचा था कि ऐसा होगा, कितना अचीव हो गया वो तो हमें अब नेक्स्ट लेवल का स्टडी करके देखना चाहिए. लेकिन हम आसपास देखते हैं, आपण आपल्या आसपास बघू शकतो की डेफिनेटली परिस्थिती ही 1990 पेक्षा वी हॅव इम्प्रूव्ड अ लॉट in a way, on an economic and social zone. Okay, so क्या क्या एडवांटेजेस पॉसिबल थे इसके? तो फॉरेन एक्सचेंज रिजर्व बढ़ेगा, फॉरेन इन्वेस्टमेंट, मतलब फॉरेन से जो इन्वेस्टमेंट आता है इन द फॉर्म ऑफ FDI एंड FII, दैट इज फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट एंड फॉरेन इनडायरेक्ट इन्वेस्टमेंट या फिर पोर्टफोलियो इन्वेस्टमेंट. ओके, तो ये इन्वेस्टमेंट बढ़ने के चांसेस थे
क्योंकि हम इकोनॉमी ओपन कर रहे हैं, नए बिजनेस एक्सपांड कर रहे हैं, तो वी विल नीड मोर इन्वेस्टमेंट. देन obviously there will be reduction in dependence of external commercial borrowing. मतलब क्योंकि हमारे यहाँ हम लिबरलाइज कर रहे हैं, एक्सपांड कर रहे हैं, तो देयर माइट बी लेस डिपेंडेंस जो हम कमर्शियल बोरोइंग कर रहे थे बाहर से, वो. क्योंकि मैं आपको एक वीडियो दिखाने वाली हूँ इसके बाद, जो वीडियो आपको मतलब देखने के बाद ऐसा समझ में आएगा कि एक्चुअली क्या प्रॉब्लम हुए थे और कैसे सॉल्व करने के लिए, क्योंकि हमने आईएमएफ से लोन लिया था ये सब प्रॉब्लम सॉल्व करने के लिए, और वो लोन देने की कंडीशंस आईएमएफ मतलब इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ने हमारे ऊपर थोप दिए थे. अशा काही कंडिशन्स अटी घातल्या होत्या की ज्यामुळे आपल्याला आपली इकॉनॉमी उघडावीच लागणार होती. ओके, कशासाठी उघडावी लागणार होती? फॉरेन ऍक्शनसाठी, ग्लोबल इकॉनॉमी मध्ये कन्व्हर्जन करावं लागणार होतं. इट विल इन्क्रीज कन्झम्पशन अँड हेल्प टू कंट्रोल ओव्हर प्राइस. सो ह्याच्यामुळे कन्झम्पशन वाढेल, आणि कन्झम्पशन वाढलं की आपल्याला जास्त प्रोड्यूस करायला लागेल, आणि जास्त प्रोडक्शन झाल्यावर आपोआप प्राइजेस कंट्रोल होतील. इट विल हेल्प टू कीप द चेक ऑन करप्शन. करप्शन कमी करण्यात मदत होईल, कारण लायसन्सिंग म्हणजे लायसन्स घेताना देताना खूप मोठ्या प्रमाणावरती रेट टेपिझम आणि अंडर द टेबल ट्रान्झॅक्शन म्हणजे टेबला खालून होणारी ट्रान्झॅक्शन अशी चालायची, ज्याच्यात करप्शन खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्व्ह होतं. ओके, इट लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमी विदाउट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. सो गव्हर्नमेंटला स्वतःचं फायनान्शियल किंवा फिस्कल डेफिसिट न वाढवता, स्वतःचा खर्च न वाढवता, प्रायव्हेट ओनरशिपच्या मदतीने, ग्लोबल इकॉनॉमीच्या मदतीने, ग्लोबल ट्रेडर्सच्या मदतीने इकॉनॉमी खुली करून आपल्या इकॉनॉमीची डेव्हलपमेंट साधणं शक्य होणार होतं. सो ह्या सगळ्या ॲडव्हान्टेजेस पॉईंटमुळे डेफिनेटली लिबरलायझेशन करणं गरजेचं होतं. आणि जर तुम्ही बघितलं तर ऑब्व्हियसली या लिबरलायझेशन प्रोसेसचे डिसएडव्हान्टेजेस तर होतेच, पण डिसएडव्हान्टेजेस पेक्षा ॲडव्हान्टेजेस वेर मच मोर लार्जर, अँड दॅट्स वाय वी चोज liberalization over these disadvantages. So first is it will increase dependence on the foreign nation, because we will be connecting to foreign nation. इंटरनॅशनल ट्रेड होगा, आपण इतर देशांशी कनेक्ट होऊ, सो आपला आपण त्यांच्याकडून गुड्स मागवू तर आपला त्यांच्यावरचा डिपेंडन्स वाढेल. सेकेंडली, इट विल इंक्रीज अनएम्प्लॉयमेंट. मतलब शायद ऐसा हो सकता है कि हमारे यहाँ के जॉब बाहर के लोगों को चले जाएंगे, या फिर बाहर की कंपनीज अगर आती है तो शायद ऐसा हो सकता है कि वो उनके लोगों को, उनके सिटीजन्स को जॉब दे और हमें हमारे लिए जॉब्स कम हो जाए. इट विल, बट ऐसा डेफिनेटली हुआ नहीं. ओके, इट विल रिजल्ट इन द लॉस ऑफ डोमेस्टिक यूनिट्स. क्योंकि हम लिबरलाइज कर रहे हैं, तो बहुत बाहर की इकोनॉमीज की कंट्रीज की कंपनीज, बिजनेसेस यहाँ पर शुरू हो सकते हैं. और क्योंकि हमारे डोमेस्टिक यूनिट मतलब हमारे जो इंडस्ट्रियल यूनिट थे वो बहुत ही लैक ऑफ एफिशिएंसी से चल रहे थे, मतलब बहुत ही इनएफिशिएंट थे, बहुत ही नॉन कॉम्पिटिटिव थे, तो वो शायद बंद पड़ जाए, ऐसा एक प्रॉब्लम था. और डेफिनेटली आई कैन से, आप बताओ मुझे एक बार कि अगर ऐसा है कि एक कंपनी लॉस में ही चल रही है, देन डू यू थिंक कि इसको चलते 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 लॉस हो रहा है बहुत ज्यादा, तो वो चलती रहनी चाहिए, या फिर वी नीड सम चेंजेस? लाइक ठीक है बाहर के लोग आए तो क्या हुआ, लेकिन अगर हम हमारी सोवेरेनिटी, सार्वभौमत्व ये अगर मेंटेन कर रहे हैं, तो लेट्स गो विथ इट. आपको क्या लगता है, इज इट गुड और इज इट बैड? लिबरलाइजेशन गुड और बैड? चेंजेस करते रहना चाहिए. हाँ, डेफिनेटली इवॉल्व होना चाहिए, ऐसा आप बोल रहे हो. एनीबडी एल्स जिनको ऐसा कुछ है मन में? आई थिंक चेंजेस करते रहना चाहिए, चेंजेस होने चाहिए, राइट? सो विद दैट वी कैन से कि लिबरलाइजेशन के दो अनबैलेंस डेवलपमेंट होने के चांसेस भी थे. मतलब शायद एक सेक्टर ग्रो करे, अलग सेक्टर नहीं हो, प्राइमरी हो तो टर्शरी ना हो, टर्शरी हो तो प्राइमरी ना हो. लेकिन वी डिडंट हैव एनी ऑप्शन इन दैट रिगार्ड, अँड दॅट्स वाय वी चोज लिबरलायझेशन. इट गॉट अस गुड रिझल्ट. ओके, तुम्ही जर बघितलं तर आतापर्यंत लिबरलायझेशनने आपल्याला खरंच खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट दिलेले आहेत. सो मी आता प्रायव्हेटायझेशनकडे जाणार आहे, पण प्रायव्हेटायझेशनकडे जाण्याआधी मी तुम्हाला ही व्हिडिओ दाखवणार आहे. इज इट ओके फॉर यू? हाऊ वॉज द व्हिडिओ? इन्फॉर्मेटिव्ह. या. सो काय लक्षात येतं आपल्याला ही व्हिडिओ बघताना लिबरलायझेशनवरची, जी आपण आत्ताच बघितली, ती होते म्हणजे की ओव्हरऑल आपल्याकडचं फॉरेन एक्सचेंज मार्केट जे
फॉरेन एक्सचेंज मार्केट म्हणण्यापेक्षा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपल्याकडे जी डेफिशिट होती त्या सगळ्यामध्ये ती भरून काढण्यासाठी आपण लोन घेतलं, पण लोन घेताना आपल्याला डेफिनेटली काही अटी होत्या त्या पूर्ण करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन ऑफ इकॉनॉमी हे करणं गरजेचं होतं. सो प्रायव्हेटायझेशनच्या बाबतीत बोलताना आपण असं म्हणू शकतो, जस्ट अ मिनिट, ओके, जस्ट अ मिनिट. Super sorry. Okay, so privatization was another feature of new economic policy. Privatization is referred to the transfer of ownership or management and management, whatever, and or ऐसा बोलते हैं इसे, and or that is slash or management of an enterprise from the public टू प्रायव्हेट सेक्टर. सो जेव्हा एका पब्लिक सेक्टर युनिटचं प्रायव्हेटायझेशन होतं तेव्हा ते प्रायव्हेट ओनरशिप किंवा प्रायव्हेट मॅनेजमेंटकडे ट्रान्सफर केलं जातं. इट कॅन बी अचीव्ड बाय लिझिंग आउट, कॉन्ट्रॅक्टिंग, डिवेशर और franchising. Privatization means opening up an industry that has been reserved for public sector to private sector to encourage efficiency, quality, innovation in the delivery of goods and services. सो थोडक्यात ज्या पब्लिक सेक्टरमध्ये लॅक असणाऱ्या क्वालिटीज होत्या, जसं की एफिशियन्सी, कॉम्पिटेटिव्हनेस, क्वालिटेटिव्ह गुड प्रोडक्शन अँड और सर्व्हिस रेंडरिंग आणि इनोव्हेशन इन द डिलिव्हरी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. सो ह्या गोष्टी प्रायव्हेटायझेशन आपल्यापर्यंत घेऊन येतं. सो नाव द मेजॉरिटी ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज विल बी कंडक्टेड बाय द प्रायव्हेट सेक्टर. In the wave of privatization, out of 17 industry, 11 industries were given permission to become a private industry or a private sector. म्हणजे टोटल ज्या 17 इंडस्ट्री कन्सिडर केल्या जातात त्यात जायच्या तेव्हा त्यातल्या 11 इंडस्ट्री या प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून प्रायव्हेट ओनरशिप किंवा मॅनेजमेंटकडे सोपवल्या गेल्या. Moreover, government has also privatized the ownership of some public sector undertaking by sale of a capital of some selected enterprises टू द प्रायव्हेट सेक्टर. म्हणजेच प्रायव्हेटायझेशनचं दुसरं मिनिंग असंही असू शकतं की गव्हर्नमेंट ओन जी प्रायव्हेट सेक्टर पब्लिक सेक्टर्स किंवा पब्लिक कंपनी ज्या असतात त्या कंपनी गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या ह्या प्रायव्हेट ओनरशिपकडे ट्रान्सफर करायच्या, प्रायव्हेट मॅनेजमेंटला ट्रान्सफर करायच्या विथ द सेल ऑफ कॅपिटल, म्हणजे शेअर्सचा सेल करून. ओके, असं एक्झाम्पल काय आहेत प्रायव्हेटायझेशन भारतातली, तर भारत अल्युमिनियम कंपनी लिमिटेड दॅट इज बाल्को ही प्रायव्हेटाईज झाली. हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियन लिमिटेड HCL ही झाली, काय म्हणतो आपण त्याला, प्रायव्हेटाईज. हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही कंपनी तशीच प्रायव्हेटाईज झाली. सो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्यात तर या कंपनीज प्रायव्हेटाईज झाल्या. सो काय काय करायला घेतलं यासाठी, काय काय मेजर्स अडॉप्ट केली, तर पहिली गोष्ट डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ अ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. म्हणजे गव्हर्नमेंटची जी इन्व्हेस्टमेंट होती पब्लिक सेक्टर म्हणजे कुठल्याही अंडरटेकिंगमध्ये, कंपनीमध्ये, ती कमी करून टाकली. दुसरं होतं सेलिंग ऑफ अ शेअर्स ऑफ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. म्हणजे गव्हर्नमेंटकडे असलेले जे शेअर्स होते, ज्याच्याकडे शेअर तो बिझनेसचा ओनर, राईट. पण जर समजा हेच शेअर विकले प्रायव्हेट सेक्टरला तर प्रायव्हेट सेक्टरकडे ह्याची ओनरशिप जाईल. म्हणजेच आयदर वे डिसइन्व्हेस्टमेंट, म्हणजे त्यातली इन्व्हेस्टमेंट काढूनच घेतली, कम्प्लिटली प्रायव्हेट सेक्टरकडे सोपवून दिलं, किंवा जे शेअर गव्हर्नमेंटकडे होल्डिंग होते ते शेअर विकले मार्केटमध्ये प्रायव्हेट सेक्टरला. थर्डली पॉलिसी ऑफ अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. म्हणजे जी अशी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग होती, PSU ज्याला म्हटलं जातं, ती पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बंद केली गेली, जी अतिशय इनएफिशियंटली रन होत होती. ओके, सो या 3 माध्यमातून, या 3 क्रायटेरियामधून गव्हर्नमेंटने प्रायव्हेटायझेशन केलं. होपफुली आपको ये समझ में आया होगा. डिसइन्वेस्टमेंट ऑफ द पब्लिक सेक्टर, secondly सेलिंग ऑफ अ शेयर्स, एंड थर्डली पॉलिसी ऑफ अ कॉन्ट्रैक्शन ऑफ PSUs. ये 3 चीजों को इस्तेमाल करके गवर्नमेंट ने प्राइवेटाइजेशन अडॉप्ट कर लिया था. क्या फायदे थे? तो पहले तो गवर्नमेंट का बर्डन रिड्यूस हो गया, ज्यादा इंडस्ट्रीज प्रॉफिट कमाने लगे, मॉडर्नाइज हो गए, डाइवर्सिफाई हो गए, नए नए प्रोडक्ट्स की अवेलेबिलिटी बढ़ने लगी. ये सेक्टर जो था बहुत ही कॉम्पिटिटिव होने लगा. मार्केट में एक्सपोर्टेबल गुड्स बढ़ने लगे. जैसे वो हमने वीडियो में देखा था कि हमारी फार्मास्यूटिकल इंडस्ट्री जैसे ही प्राइवेटाइज्ड
हो गई, मतलब ज्यादा प्राइवेट लोग भी यहाँ पर आ सकते हैं, ऐसा हो गया, तो वो एक्सपोर्ट ओरिएंटेड बन गया, मतलब हमारे प्रोडक्ट्स की क्वालिटी बढ़ गई। ओके। फिर डिसीजन मेकिंग प्रोसेस जो रहता है मैनेजमेंट में, वो बहुत ही इंप्रूव हो गया, बहुत ही। और क्योंकि पहले वो पब्लिक सेक्टर के पास था, गव्हर्नमेंट के पास था, खूपदा असं होतं की पॉलिटिकल इंटरफिअरन्स, राजकीय हस्तक्षेप अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये होऊन त्याची एफिशिएंसी कमी होते। लेकिन जब ये प्राइवेट सेक्टर के पास चला गया, तो पॉलिटिकल इंटरफियरेंस का परसेंटेज बहुत ही घट गया और उसकी वजह से एफिशिएंसी बढ़ गई। देन देयर वाज गवर्नमेंट, विदाउट गवर्नमेंट, फाइनेंशियल बैंकिंग, कैपिटल मार्केट, इंटरनेशनल मार्केट विल फोर्स पब्लिक सेक्टर टू बी एफिशिएंट। मतलब ये जो एक्सटर्नल एनवायरनमेंट की चीजें रहती है, जिसको फाइनेंशियल बैकिंग चाहिए होता है, कैपिटल मार्केट में बहुत ज्यादा कट थ्रोट कॉम्पिटिशन रहता है, और उसके साथ साथ इंटरनेशनल मार्केट में तो इतने प्लेयर्स रहते हैं जिनके पास अच्छे क्वालिटी के प्रोडक्ट है, कम से कम दाम है। तो इसकी वजह से जो पहले पब्लिक सेक्टर बहुत ही इनएफिशिएंट होता था, उसको एफिशिएंट होने के लिए पुश बैकअप मिला। ओके। सो इट वाज हेल्प, इट मे हेल्प इन रिवाइविंग सिक यूनिट्स विच हॅव बिकम अ लायबिलिटी ऑन अ पब्लिक सेक्टर। सो अशी काही युनिट्स म्हटल्यावर पब्लिक सेक्टर युनिट्स, किंवा ज्याला आपण असं म्हणतो की छोट्या छोट्या कंपनी, छोट्या मोठ्या कंपनीज, बिझनेसेस ज्या सिक होत्या, म्हणजे ज्या अतिशय घाण प्रकारे चालत होत्या, ज्यांचं क्वालिटी खूप कमी होती, जी लायबिलिटी बनत चालली होती पब्लिक सेक्टरवर, त्या रिवाईव्ह होतील, त्या जास्त चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट होतील त्यांच्या, अशा प्रकारे प्रायव्हेटायझेशन मधून शक्यता निर्माण झाल्या, आणि डेफिनेटली इट हॅज हॅपन्ड ओव्हर द इयर्स. आता तुम्ही बघू शकता, हॉटेल इंडस्ट्री घ्या, रोड इंडस्ट्री घ्या, टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री घ्या. पूर्वी फक्त BSNL होतं. आता किती साऱ्या कंपनीज आहेत ज्या आपल्याला इंटरनेट प्रोव्हाईड करतात. सो दिस इज ऑल बिकॉज वी हॅव स्टार्टेड प्रायव्हेटायझिंग. ओके. Or we can say we have started privatization. But definitely every concept or every aspect in a economy or in a life has advantage as well as disadvantage. So दोनों के advantage disadvantage तो रहते ही हैं. सो क्या थे प्राइवेटाइजेशन के डिसएडवांटेज? तो पहले तो इट विल इनकरेज ग्रोथ मोनोपोली पावर इन हैंड्स ऑफ बिग बिजनेस हाउस। तो जो बड़े बड़े ब्रांड्स रहते हैं, जैसे कि रिलायंस हो, टाटाज हो, बिरलाज हो, ऐसे, तो शायद ऐसी ऐसा डर था, डर है और रहेगा भी हमेशा, कि इसकी वजह से मोनोपोली तो नहीं क्रिएट हो रही। मैं ऐसा नहीं बोल रही कि ये बिजनेस जिनके मैंने नाम लिए वो मोनोपोली है। मैं बोल रही हूँ कि ऐसे मोनोपोली क्रिएट हो सकती है, जिसकी वजह से मार्केट में जो गवर्नमेंट का होल्ड होना चाहिए वो कम हो जाएगा। शायद प्राइजेस बढ़ेंगे और फिर गवर्नमेंट प्राइजेस घटा नहीं पाएगी। ओके। देन इट विल रिजल्ट इन ग्रेटर डिस्पेरिटीज इन इनकम एंड वेल्थ। क्योंकि प्राइस बढ़ेंगे, शायद मोनोपोली हो जाएगी, तो प्राइस बढ़ेंगे, राइट। और प्राइस बढ़ने के कारण हमारा इनकम कम हो जाएगा, क्योंकि हम तो मांग रहे हैं, राइट, ये चीजें। तो लोगों की वेल्थ भी कम हो जाएगी. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या संपत्तीवर, तुमच्या उत्पन्नावर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याचा परिणाम होऊ शकतो. Thirdly, private enterprises may not show any interest in buying shares of loss making and sick enterprises. सो अशी ही भीती होती, आणि जी खरी ठरली खूपदा, की जर समजा एखादं युनिट सिक आहे, म्हणजे त्याच्या पुढे काम होत नाहीये त्याच्याकडून, एखादी कंपनी अतिशय डबघाईला आली असं म्हणतो, अगर ऐसी कोई कंपनी है तो शायद प्राइवेट एंटरप्राइजेस जिनको प्रॉफिट चाहिए, वो शायद इंटरेस्टेड ना हो वो खरीदने के लिए. ओके. तो ऐसा हो सकता है. इसका एक दूसरा साइड भी ऐसा था कि कुछ चीजें हैं जो मुफ्त में देनी होती है, कुछ चीजें हैं जो कम से कम दाम में ही लोगों को देनी पड़ती है, जैसे हेल्थ केयर, उसके साथ साथ एजुकेशन, वाटर सप्लाई, ये सब चीजें जो बहुत ही जरूरी है जरूरतमंदों के लिए, सभी लोगों के लिए. सॉल्ट मैम. यस यस. डू यू वांट टू टॉक जैद? सॉल्ट. यस यस, डेफिनेटली सॉल्ट. सॉल्ट मैम. यस यस यस, सॉल्ट. सो ऐसे सब जो इंडस्ट्रीज थे जो बहुत ही जरूरी होते हैं, वो सेक्टर्स अगर प्राइवेट ओनर के पास चले जाए तो इनका प्राइस बहुत ज्यादा बढ़ेगा. तो लोगों के सर्वाइवल के लिए, उनके बेसिक नीड्स फुलफिल हो, इसलिए फिर गवर्नमेंट ने क्या किया या फिर क्या सोचा, पॉलिसी मेकर्स ने, कि गवर्नमेंट को भी उस सेक्टर में रहना चाहिए. जैसे कि जिला परिषद शाळा, राइट. There are convent schools whose fees are like 50,000 per month, 30,000 per month. I'm not even talking about year, okay? I'm talking about month. Plus चार चार यूनिफॉर्म होते हैं, बहुत सारी किताबें रहती है, नई स्कूल बैग, बहुत ज्यादा कुछ.
लेकिन जीप मतलब जिला परिषद या फिर केंद्रीय विद्यालय मतलब जो गवर्नमेंट ओरिएंटेड या गवर्नमेंट रन स्कूल्स होते हैं, तो इनमें बेसिक चीजें प्रोवाइड करके अच्छा नॉलेज भी प्रोवाइड किया जाता है. सो दैट्स हाउ दे ट्राई टू बैलेंस दिस एडवांटेजेस एंड डिसएडवांटेजेस happening due to privatization. It may result in lopsided development of industries in the country. In the sense, अगर ऐसा प्राइवेटाइजेशन होता है तो शायद ऐसा डर भी था कि प्राइवेटाइजेशन से इंडस्ट्री बढ़ जाएगी लेकिन पब्लिक सेक्टर यूनिट्स पूरे के पूरे बंद हो जाएंगे. तो क्या हो जाएगा, प्राइवेट सेक्टर सिर्फ उन्हीं सेक्टर्स में, उन्हीं इंडस्ट्री में इन्वेस्ट करेगा की ज्या इंडस्ट्रीज मधून जास्त प्रॉफिट होतोय, जिस इंडस्ट्री से ज्यादा प्रॉफिट हो रहा है. लेकिन फिर जो बेसिक नेसेसिटी वाली इंडस्ट्रीज है उन पर शायद इग्नोर किया जाएगा. लेकिन फिर भी अगेन we chose privatization to become the feature of new economic policy because advantageous situation was greater or utility wise it was greater than the disadvantages of privatization. The third policy was globalization. तुम्हाला माहिती आहे आता आपण किती ग्लोबल झालोय. आता कुठेतरी मला माहित नाही तुमच्यातले लोक, डू यू नो अबाउट के पॉप, बीटीएस, देन ब्लूज, बीटल्स, लेडी गागा, नंतर हॉलिवूड, बॉलिवूड, यू नो एव्हरीथिंग अबाउट दॅट, राईट? ऑर ऍटलीस्ट यू हॅव आयडिया अबाउट इट, राईट? तुम्हाला सगळ्यांना ह्यातल्या काही ना काही कशाची तरी माहिती असते. लाईक मार्वलच नाही, मार्वलचे पिक्चर, डीसीची कॉमिक्स, मे बी फ्रेंड्स सिरीज किंवा इतर कोणत्या तरी सिरीज, इंग्लिश, कोरियन, थाई किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, वेगवेगळ्या देशात बनणारे पास्ता, पिझ्झा, हे काही भारतीय पदार्थ नाही आहेत, पण तरी आपल्याला त्या सगळ्याची माहिती असते. बरोबर आहे ना? सो Yes, Yes, ma'am. ma'am. येस, करेक्ट. सो त्यामुळे असं असताना आपण असं म्हणू शकतो की ओव्हरऑल ग्लोबलायझेशनमुळे आपली इकॉनॉमी, आपलं मार्केट, आपला देश याने त्याचे गेट उघडली आणि बाहेरच्या जगाला आत येऊ दिलं. पण आपल्याला ही काळजी घ्यायची होती, हमें ये ख्याल रखना था कि हम जो ये गेट्स खुले कर रहे हैं तो लोग फिर से ब्रिटिश जैसे अंदर आकर हमारे ऊपर राज ना करे. आपल्याला आपलं स्वातंत्र्य मेंटेन करायचं होतं. ओके, सो ग्लोबलाइजेशन मीन्स इंटीग्रेटिंग द डोमेस्टिक इकोनॉमी विद द वर्ल्ड इकोनॉमी. तो हमारे इकोनॉमी का वर्ल्ड इकोनॉमी के साथ जुड़ जाना, दैट वाज अ ग्लोबलाइजेशन. So globalization refers to the process where the free flow of goods and services across the political boundaries is allowed. डेफिनेटली जब आपका इकॉनॉमी खुलता है, जेव्हा तुमची इकॉनॉमी इतर देशांसाठी उघडी होते, तेव्हा आपण या देशातून त्या देशात गुड्स आणि सर्व्हिसेस, लेबर, कॅपिटल यांचा अतिशय सहज फ्लो होऊ शकतो, राईट? पॉलिटिकल बाउंड्रीज असतात, पण पॉलिटिकल बाउंड्रीज जितकं अलाव करतात तर ते करणं शक्य असतं आपल्याला. इट मीन्स ओपनिंग अप ऑफ द इकॉनॉमी फॉर एफडीआय, फॉर इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, अँड बाय क्रिएटिंग फेवरेबल सोशो इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल क्लायमेट फॉर ग्लोबल बिझनेस. सो डेफिनेटली जेव्हा ग्लोबलायझेशनचा विचार करतो तेव्हा फॉरेन मधून येणारी इन्व्हेस्टमेंट आणि अशा प्रकारच्या फेवरेबल सोशो इकॉनॉमिक म्हणजे सामाजिक आणि आर्थिक आणि पॉलिटिकल क्लायमेट क्रिएट करून लोकांना बाहेरच्या विश्वास देणं की तुम्ही आमच्याकडे बिझनेस करा, ज्याच्यामुळे आपल्याला तर रेव्हेन्यू मिळेल टॅक्स मधून, इन्कम मधून, आणि त्याच्या बरोबरीने तुम्हालाही उत्तम प्रकारे इथे बिझनेस कॅरी करता येईल, हे अतिशय गरजेचं असतं. ड्यू टू ग्लोबलायझेशन द होल वर्ल्ड हॅज बिकम अ ग्लोबल विलेज. म्हणजे नेहमीच अख्ख्या जगाला आता एका ग्लोबल विलेजची, जागतिक गावाची अशी संज्ञा दिली जाते. ओके, सो व्हॉट वेर द मेजर्स that were adopted during the globalization by government? So firstly, टेरिफ कमी करणं. जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल ट्रेड करता तेव्हा ज्या वस्तू ट्रेड केल्या जातात, आयदर वे तुम्ही विकत घेता किंवा विकता, इम्पोर्ट और एक्सपोर्ट, सो तसं करताना तुम्हाला टेरिफ अर्थात टॅक्स भरायला लागतो त्या वस्तूंवर. खूप जास्त असेल तर त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट डिस्करेज होतात, लोक ते घेत नाहीत, परदेशातले पण आणि आपल्याकडचे पण. तर त्यामुळे हे टेरिफ रिड्यूस करणं अतिशय गरजेचं होतं. सेकंडली, इन्क्रीज इन द इक्विटी लिमिटेड फॉर फॉरेन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आपल्याकडची जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे ती वाढवणं गरजेचं होतं. पार्शल कन्व्हर्टेबिलिटी ऑफ इंडियन रुपीज. आता हे काय प्रकार आहे, तर इंडियन रुपीजला डॉलरमध्ये किंवा इतर कोणत्याही चालू चलनामध्ये कन्व्हर्टेबल करण्यासाठी आणि त्याची कन्व्हर्टेबिलिटी वाढवण्यासाठी त्याची एक प्रॉपर अमाऊंट सेट करणं आणि त्या प्रकारे फॉरेन एक्सचेंज रेट सेट करणं हे गरजेचं होतं. आणि त्यामुळे आपल्या व्हॅल्यूचं तुम्ही बघितलं असेल, एक
उल्लेख आला होता मगाच्या वीडियोमध्ये, दैट हमारा रुपी जो था वो रीवैल्यू हो गया, राइट? इसका डी वैल्यू हो गया, रीवैल्यू हो गया, देयर वाज अ लॉस इन द रुपी, लॉस इन द व्हॅल्यू ऑफ रुपी. दॅट मीन्स आपल्या पैशाची किंमत बदलणं. सो समजा पूर्वी ₹1 $2 मिळत असती, सॉरी 2 रुपयाला $1 मिळत असेल, 2 रुपीस को $1 शायद मिलता होगा. डिवैल्यूएशन होने के बाद शायद $60 को $1 मिलने लगा. दैट मीन्स हमारे पैसे की वैल्यू कम हो गई. लेकिन अगर हमारे पैसे की वैल्यू कम नहीं होती है, तो लोग ज्यादा से ज्यादा हमसे खरीदेंगे नहीं. दैट मीन्स वी नीड दैट partial convertibility, revaluation and devaluation of rupee. लॉन्ग टर्म ट्रेड पॉलिसी मतलब ज्यादा टाइम ट्रेड करने की पॉलिसी हमें चेंज करनी पड़ी. एक्सपोर्ट ड्यूटीज जो थे, एक्सपोर्ट करने ऊपर जो टॅक्सेस लग रहे थे, वो बंद करणे पडे. आणि त्याच्या बरोबरीने रिडक्शन ऑफ इम्पोर्ट ड्युटी, म्हणजे इम्पोर्ट केल्यावरती जे आपल्याला टॅक्सेस भरायला लागत होते ते कम्प्लिटली बंद नाही करता आले, पण या कमी करायला लागले. So that's how globalization was achieved at that time. So obviously there was advantages and disadvantages again. नेहमी असं म्हटलं जातं की ग्लोबलायझेशन मुळे खूप जास्त ग्रोथ झाली मार्केटची, खूप जास्त व्हरायटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अवेलेबल झाले, लोकांना मार्केट ऍक्सेसिबल झालं, टेक्नॉलॉजी मिळायला लागली आणि त्यामुळे लोकांची प्रोडक्टिव्हिटी वाढली. त्याच्या बरोबरीने गुड्स सर्व्हिसेस यांच्यामुळे लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं. असा विचार करा, पूर्वी जेव्हा उकडायचं तेव्हा आपण पंखा लावायचो. पंखा लावल्यावर कदाचित जास्त उकडायचं. पण मग आपण काय करायचो? हाताने वारा घ्यायचो, न्यूजपेपरने वारा घ्यायचो, उन्हाळ्याला शिव्या घालायचो. बरोबर ना? नाउ व्हॉट वी कॅन डू? वी कॅन बाय कूलर, वी कॅन बाय एसी, पोर्टेबल एसी, वी कॅन ऑल्सो मेक अ सीलिंग. तो ये सब जो चीजें थी, आइडियाज थी, नए टेक्नोलॉजी थे, वो बढ़ गई और उसकी वजह से हमारे पास एक नया स्टैंडर्ड ऑफ लिविंग क्रिएट होना शुरू हो गया, हमारी क्वालिटी ऑफ लाइफ सुधर गई. उसके साथ साथ बहुत ज्यादा नौकरी, एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज मिलने लगे, और हमारे जो एक्सपोर्ट अपॉर्चुनिटीज थे वो भी बढ़ गए. तो हम ज्यादा एक्सपोर्ट कर सकते थे, पहले जो बहुत कम कर रहे थे, क्योंकि हमारा प्रोडक्टिविटी तो बढ़ गया है, मतलब हमने प्रोडक्शन बढ़ा दिया है. फिर हमारे पास फॉरेन से डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आने लगा, एफडीआय. तो हमारे यहाँ कॅपिटल सुधारने लगा, मला जास्त भांडवल मिळायला लागलं बिझनेससाठी, आणि त्याच्यामुळे काय झालं, आपोआपच बिझनेसची, इंडस्ट्रीची एफिशियन्सी वाढली. इट हेल्प्स इन मेंटेनिंग वर्ल्ड पीस बाय ब्रिंगिंग द कंट्रीज टुगेदर. जनरली ग्लोबलायझेशनमुळे इंटरनॅशनल ट्रेड होताना एक कंट्री दुसऱ्या कंट्रीवर, दुसरी तिसऱ्या, दुसरी पहिल्या, तिसरी दुसऱ्या, असे ते एकमेकांवर डिपेंडंट असतात. थोडक्यात ते एकमेकांवर को डिपेंडंट राहून त्यांचा ट्रेड करत असतात आणि त्यामुळे त्यांना वॉर करता येत नाहीत. फारसं जास्त युद्ध कमी प्रमाणावर, त्यांच्यातली भांडणं कमी प्रमाणावर होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपोआपच जागतिक शांतता जी अत्यंत गरजेची असते ती मेंटेन केली जाते. ओके. आणि ऑब्व्हियसली मगाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्याचे डिसएडव्हान्टेजेस तर होतेच. सो या डेव्हलप्ड कसं होतं की ग्लोबलायझेशन मध्ये ज्या ऑलरेडी एफिशियंट कंट्रीज आहेत, डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, त्या जास्त जास्त डेव्हलप होत जातात. वेरॅज जर समजा योग्य प्रकारे ग्रोथ झाली नाही, योग्य प्रकारे पॉलिसी बनवली गेली नाही, तर ज्या डेव्हलपिंग कंट्री, लीस्ट डेव्हलप कंट्री, ज्याला एलडीसी असं म्हटलं जातं, त्या जास्त जास्त खचत जातात. सो दॅट इज रिच बिकम रिचर, पुअर बिकम पुअरर. पण डेफिनेटली चांगल्या पॉलिसी, रिझनेबल प्राइजेस, ह्या सगळ्या गोष्टीतून आपण डेव्हलपमेंट साधूच शकतो. पण जनरली हे डेव्हलप्ड कंट्रीजच्या बाबतीत जास्त होतं, डेव्हलपिंग कंट्रीजच्या बाबतीत होण्याचा रेट मात्र कमी असतो याचा. ओके. इट लीड्स टू द एक्सेस युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे ज्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जास्त नॅचरल रिसोर्सेस असतात त्यांचं एक्सप्लॉयटेशन केलं जाण्याची शक्यता असते, आणि त्यामुळे रिच आणि पुअर यांच्यातली गॅपही वाढते. देर इज अ एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची शक्यता जास्त असते, जे आपण बघतोच आहे, अवेळी येणारी वादळ, पाऊस, या सगळ्यातून. देन आणि जसं की त्यामुळे कुठल्याही प्रकारे तुम्ही कशा प्रकारे क्वालिटी घडवताय गुडची, ती इको फ्रेंडली आहे की नाही हे बघण्याची पण गरज असते. नुसती प्राइस बघणं हे बरोबर नसतं. ड्युरिंग द एरा ऑफ ग्लोबलायझेशन, ऍग्रिकल्चर विटनेस्ड अ निगेटिव्ह ग्रोथ रेट ऑफ एम्प्लॉयमेंट. म्हणजे असा विचार करा की ग्लोबलायझेशनमुळे ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये इतकी जास्त सुधारणा व्हायला त्या काळात वाव नाही मिळाला, जी आता घडू पाहते, पण त्या काळात तो वाव नाही मिळाला आणि त्यामुळे ग्रोथ रेट जो होता तो निगेटिव्ह व्हायला लागला.
ओके. आणि त्याच्यामुळे आपोआपच अशी काही डिसएडव्हान्टेज, ॲडव्हान्टेज ह्यातून आपण आपल्या इकॉनॉमीला पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. आता हे जे आहेत ते काही इम्पॅक्ट आहेत न्यू इकॉनॉमिक पॉलिसीचे आपल्या देशावर झालेले, इकॉनॉमीवर झालेले. ओके. रंगराजन कमिटी इन 2003 हॅज राइटली स्टेटेड इयर 1991 इज अन इम्पॉर्टंट लँडमार्क. अतिशय महत्वाचं असं वर्ष. बरोबर. त्याच्या आधी मी पुढे जाते, पण 1च मिनिटं उरणार आहे आपल्याकडे. प्लीज तुमचे नंबर कॉमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. नंबर आणि नाव. सो ॲग्रीकल्चर एक्सपोर्ट्स न्यू इकॉनॉमिक पॉलिसीमुळे 13% टू 18% वाढले. पोस्ट इंडिपेंडंट इंडिया आफ्टर द न्यू नेप 1991. आणि आपल्या ॲग्रीकल्चरल प्रोडक्ट्सची व्हॅल्यू ही $6 मिलियन पेक्षा मोठी वाढली. $6 मिलियन. ओके. उसके साथ-साथ कंट्री 23% कंट्रिब्युटेड टू द मरीन प्रोडक्ट्स अलोन. म्हणजे फक्त मरीन प्रोडक्ट्सनी आपल्या एक्सपोर्टमध्ये 23% ची भर घातली. फॉरेन करन्सी रिझर्व्ह जे आपले प्रचंड खाली गेले होते, बेअरली टू द $1 बिलियन इन जून 1991, ते $180 बिलियन पर्यंत वाढले 2007 पर्यंत. दे रोज टू $180 बिलियन. दैट्स अ ह्यूज अमाउंट, राइट? उसके साथ साथ डोमेस्टिक इंडस्ट्रीज का भी ग्रोथ हो गया. फॉरेन मल्टीनेशनल कंपनीज ने इनको पूरे के पूरे एक्सपोज कर दिया है ग्लोबल मार्केट से. सो एलपीजी पॉलिसी के वजह से इंडिया हॉरिजन्स ऑफ इंडिया कंज्यूमर्स वर्ल्ड वाइड बहुत बढ़ गया है. देर इज एलपीजी लिबरलाइजेशन, प्राइवेटाइजेशन एंड ग्लोबलाइजेशन. तो आप देख सकते हो और आपको पढ़ना भी चाहिए ये सब. बहुत बड़े नहीं है, आप ये सब पढ़ लो. मैं जब डालूंगी आपको ये नोट्स आज ही, तो बहुत सारा पॉजिटिव इम्पैक्ट रहा है न्यू इकोनॉमिक पॉलिसी का. और ये चेंजेस की वजह से आज हम बहुत ही